हॅलो गाईज, तर पुन्हा एकदा तोच दरारा ती दहशत घेऊन आम्ही घरातल्यांच्या शिवाय ऐकून निघालेलो आहोत. ते तुम्ही गेस करू शकता कुठे चाललो आम्ही. तुम्हाला माहितीच असेल आमच्या या अशा गेल्या महिन्यापासून 3 ट्रिप झालेल्या आहेत त्या, आणि ही 3rd टाइम आम्ही पुन्हा एकदा परत चाललेलो आहोत गोवा. सो आमच्या मनामधून गोवा हा निघत नाही आहे. आणि माझ्या मित्राचा जोश तुम्ही बघू शकता, त्याची खुशी. आम्ही 1 हफ्ता घरी राहिलो की आम्हाला ऑक्सिजनची कमी होते, मग आम्हाला असं निघायला लागतं बाहेर. सो घरामध्ये राहिलो ना की असं गुदमरण्यासारखं होतं आम्हाला. सो आता आम्ही प्लॅन केला आहे रँडमली. आज तारीख आहे, किती तारीख आहे आज? 15 तारीख आहे आणि रात्रीचे वाजले आता 7. आणि आम्ही जस्ट डिझेल फुल केलं नायरामध्ये, आता फुल केलं आहे आणि आता थेट चाललो आहे. आमचा एक परम मित्र, तो म्हणजे तेजस भोईर येतोय आमच्यासोबत, आणि आम्ही दोघं. आता या ट्रिपमध्ये आम्ही 3घच जण असू. हॅलो गाईज, तर थोडं समोरच मॉल होता आमच्या, तर भाऊ बोलतो की मी थोडे कपडे नाही घेतलेत घ्यायला. सो रँडमली आमचा प्लॅन झाला शॉपिंग करायची, आणि मॉलमध्ये पण buy 2 get 2 ऑफर लागले. सो सी बघूया. हॅलो गाईज, तर अजून आमचा मित्र इथे आला नाही आहे. ऑलमोस्ट 1 तासापासून जास्त आम्ही थांबलेलो आहोत. थांबून आम्हाला झोप यायला लागली. सो आम्ही आता इथे कॉफी प्यायला आलेलो, तुम्ही बघू शकता. माझा जिवलग मित्र आणि त्याची आम्ही वाट पाहत आहोत. तो आला की आपली जर्नी चालू होणार. सो एक्साइटमेंट खूप जास्त नेक्स्ट लेवल झालेली आहे आमची. हॅलो गाईज, 2 तासाच्या वेटिंग नंतर आपला भाऊ आलेला आहे फायनली. आणि 2 तासाच्या वेटिंग नंतर आपला भाऊ फायनली आला आहे, आणि आपल्या ट्रिपची आता सुरुवात होणारच आहे. संकटावर मात करून मी आलोय शेवटी. बायकोच्या 2-3 शिवाय खाल्लेल्या त्यांनी, आता आमच्या पण खूप साऱ्या खाणार आहे. आणि फायनली आम्ही आलेलो आहोत. ब्लिंकिट केल्यानंतर आता फायनली आपल्या ट्रिपला सुरुवात होत आहे स्वप्नांच्या नगरीमध्ये. आणि तुम्हाला दाखवतो आपला प्रवास कसा होतोय विदाउट शुगर रेड बुल. चलो बाय. 11 वाजले जातात आणि आम्ही आता जेवणासाठी थांबलोय. 2 तासाच्या ड्रायव्हिंग नंतर आम्ही आता जेवणाला थांबलोय, आणि याच्यामध्ये आम्ही आता पनीर चिल्ली स्पेशल. कॉफी प्यायला थांबलो आता आम्ही इथे. ब्लॅक कॉफी. सकाळचे 4 वाजलेत आणि आपला प्रवास सुंदररित्या चालू आहे. पहाटेचे 6 वाजलेत गाईज, आणि हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. डोळ्यांचं पारणं फेडणार असं व्ह्यू आहे. तर आम्ही आता कुठे बसलोय आपण भावा? कणकवलीला पोचलोय, आणि हा गाडीचा व्ह्यू बघा तुम्ही. आता क्लायमेटची मजा घेतोय. त्या इथून हार्डली आम्हाला अजून 4 तास लागणार आहेत मला असं वाटतंय. आणि आमचा धडाकेबाज फलंदाज फक्त झोपतोय आल्यापासून, फक्त झोपतोय. अजून पण झोपेमध्येच आहे. हॅलो गाईज, तर आपण कसं खातोय. 9 वाजता पोचलोय आम्ही. आता ब्रेकफास्ट करतोय. आता ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही आता रूममध्ये चेक इन करू. आमचा 11 वाजता चेक इन आहे. आफ्टर चेक इन मग दाखवूच आम्ही कसं काय हॉटेल. आम्ही एअरबीएनबी बुक केलं आहे. रूममध्ये चेक इन केलेलं आहे आम्ही. आता तुम्हाला रूम टूर देतो. आणि हा बघू शकता रूम ओपन किचन आहे, आणि सोफा हॉल आहे हा. आणि इथे मी बघू शकता बेडरूम. आम्ही 1 BHK अपार्टमेंट बुक केलं आहे. आम्ही 3 पर्सन आहोत म्हणून. सो या रूमचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. सगळं सेटअप चालू आहे, आणि आता मी सेटअप करतो सर्व, आणि थोडं फ्रेश वगैरे होतो, आणि मग तुमच्याशी कनेक्ट होतो. सो गाईज, तुम्ही बघू शकता आपले मित्र, आणि मित्राचं काम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याला तो लॅपटॉप वगैरे घेऊन आला, बघू शकता. कामाची आवड आहे, तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. आणि आपला बागेंद्राचं गरवी सुंदर असं जेवण त्याच्या हातचं आम्हाला नेहमी खायला भेटतं ट्रिपला. तर तुम्हाला आम्ही दाखवणारच की आम्ही काय काय बनवतो आणि काय काय मेनू असतील. हॅलो गाईज, तर आता आम्ही टॅरिसवरती आलेलो आहोत. तर थोडा आता जस्ट आलो, थोडा फ्रेशअप होण्यासाठी आम्ही जरा पूलमध्ये आलेलो आहोत. त्याचा व्ह्यू खूप कसं सुंदर आणि लॅविश व्ह्यू आहे. हा एअरबीएनबी आहे.
त्याचा हा वन सेकंड तुम्हाला पूल व्ह्यू दाखवतोय मी. आणि बघा आपला मित्र असं एकदम चिल करतोय गाईज. आणि या अशा सुंदर अशा क्लायमेटमध्ये आम्ही या पूलचा आता आनंद घेतो. सो गाईज आता आम्ही आपल्या पूलमध्ये आहोत आणि सुंदर असं क्लायमेट झालं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता खूप जास्त जोरामध्ये पाऊस येतोय. आणि भाऊ बोलतोय मोबाईल हात नाही ठेवू उगाच भिजेल. पण आता त्याला काय सांगायचं आपण की या क्लायमेटमध्ये असा जो व्ह्यू घ्यायची मजाच खूप वेगळी. सो आम्ही खूप जास्त एन्जॉय करतो हा क्लायमेट आणि हा व्ह्यू. सो तुम्ही बघू शकता. म्हणजे असं आपल्याला जर अफोर्डेबल रेंजमध्ये आणि असं एकदम सुंदर असं म्हणजे प्रॉपर्टी बुक करायची असेल तर आपण एअरबीएनबीवरती बघू शकता तुम्ही. कारण की आम्हाला पण नेहमीप्रमाणे आम्ही असं एअरबीएनबीवरतीच बुक करतो. तुम्ही बघू शकता हा पूलचा व्ह्यू. खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि छान असा पाऊस पडतोय. सो एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतं. तू इकडे. गुड इव्हनिंग गाईज. सो आफ्टर स्मॉल नाईफ वी आर इन once again infinity pool. So my brother is in pool. आता या क्लायमेटची मजा घेतोय कारण की नॉनस्टॉप ड्रायव्हिंग करून आल्यानंतर त्यांनी खूप जास्त त्याला झोप आली होती. सो त्याने आता आराम केला आणि आता आम्ही परत एकदा वन्स अगेन आपल्या इन्फिनिटी पूलच्या व्ह्यूवरती आलेलो आहोत. आणि आपला ब्रदर इथे त्याचे फोटोज टाकण्यामध्ये बिझी आहे आणि मी सुंदर अशी कॉफीची मजा घेतोय. तुम्ही सुद्धा या सुंदर अशा क्लायमेटची मजा घेऊ शकता. सो वी कॅन प्लॅन समथिंग इन इव्हनिंग. सो स्टे ट्यून गाईज. गुड इव्हनिंग वन्स अगेन. आम्ही रेडी झालेलो आहोत गाईज आणि आता आम्ही बीचवर जायचा प्लॅन केला होता. तर त्याच्यामध्ये असं ट्विस्ट झालेलं आहे. बोललं मला पण शूज घालायचे आहेत तर मी नव्हते आणले. तर मी एवढं मागं होतं पण दिले नाही त्यांनी मला. पण शूज तुझे आहेत का ते? आता पाऊस पडल्यामुळे ते दोघं त्याचा शूज काढत आहेत आणि माझ्यासारखी चप्पल घालत आहेत गाईज. तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही निघतोय बागा बीचला जायला. तर आता आम्ही बीचवरती आलेलो आणि ते तुम्ही बघू शकता क्लायमेट फुल एकदम चिली आणि पॉझिटिव्ह क्लायमेट झालेलं आहे. खूप आनंद घेतो आम्ही आता बीचवरती या शानदार अशा हवेचा. आणि हा नजारा तुम्ही बघू शकता माझ्या मागे तो गाईज. सो आता बागा बीचवरती आहोत आम्ही हिटॉस लाईनवरती. सो थोडासा राऊंडअपला आलेलो. थोडा समुद्र किनाऱ्याच्या लाटांचा स्वाद घ्यायला आलो असेल असं तुम्ही बोलू शकता. आणि बघा शकता तुम्ही आजचा दिवस आमचा ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. त्यानंतर मग थोडासा आराम, स्विमिंग आणि त्यानंतर आता बीचवरती राऊंडअप. सो मी मागे आहे आणि माझ्या पुढे माझे मित्र. सो ही हिटॉस लाईन आहे तुम्ही बघू शकता गाईज. खायचं, पियाचं आणि झोपायचं बस. दुसरं काही काम नाही. फक्त माझा परम मित्र आपला मागे जरा दळवी वन साईड काम करतात. आज काय बनवलं घेतं मागे? मशरूम. हो वा, मशरूमची भाजी तुम्ही बघू शकता एकदम इंटरेस्टिंग झालेली आहे. तोपर्यंत आम्ही आता या मित्रासोबत थोड्या गप्पा गोष्टी करतो. गाईज जेवणाची वेळ झालेली आहे आणि दादांनी आपल्याला 3 प्रकारचे मेनू बनवलेले आहेत. सो प्लीज तेजस शो द मेनूज. फर्स्ट वन इज मशरूम मसाला. वाव, सो नाईस. अँड सेकंड? Second is Oh my potato gravy god. Wow. That's a juicy. and white rice. Okay. आणि Here सो आपण आता जेवण करूया. स्वीट आणि टेस्टी असं जेवण मागितलं दादाच्या हाताचं. सो लेट्स गो गाईज. स्टे ट्यून. एकदम असं ज्युसी भाजी झालेली आहे. त्या भाजीचा आनंद आम्ही घेतो विथ प्रीतम अँड पेट्रो. सो वॉच द सिरीज वन्स अगेन अँड एन्जॉईंग द डिनर.